हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू. सद्गुरुनाथ महाराज. सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपला जो चिंतनाचा विषय आहे तो म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. आपण सारे आनंदाने जीवन जगूया हा महत्त्वाचा बोध आपण दर सोमवारी घेत असतो. आणि त्यात काय अडचणी त्याच्यामुळे हा घेता येत नाही किंवा तो कसा घेता येईल हे सतत आपण चिंतनात घेत असतो. एक गोष्ट आठवते की एक राजा होता आणि तो त्याच्या राज्यामध्ये असाच फेरफटका मारत असताना त्याला एक सुंदर अशी मुलगी, म्हणजे युवती, मुलगी म्हणण्याच्या युवती होती, सुंदर होती अतिशय. ती अतिशय गरीब, म्हणजे भीक मागणं हा तिचा व्यवसाय होता. अतिशय गरिबी होती, पण दिसायला अतिशय सुंदर होती. त्यामुळे राजाला ती खूप आवडली आणि त्यांनी तिच्या आई वडिलांकडे जाऊन तिची मागणी केली की मी हिला राणी करेन, लग्न करेन. आई वडिलांनी आनंदाने होकार दिला आणि त्या मुलीलाही आनंद झाला. ती मुलगी राणी झाली, लग्न झालं आणि राणी झाली. अगदी चांगली सुंदर दिसत होती, शरीर पण देहष्टी पण छान होती, सगळं चांगलं होतं. पण काही महिन्यात असं लक्षात यायला लागलं की अगदी राजाचं राजमहाल म्हणजे सगळं सुखसोयीने उपयुक्त होतं. खाणं पिणं सगळं काही व्यवस्थित होत होतं, सर्व काही सुखसोयी होत्या, सगळ्या सेवा होत्या. परंतु राणीची तब्येत बिघडायला लागली. महिन्यामध्ये तिचं अतिशय तब्येत इतकी बिघडली की अतिशय ती कृश दिसायला लागली. आणि राजाला तिची काळजी येऊ लागली. बऱ्याच वैद्यांना बोलवलं, वैद्यांकडून औषध करून घेतलं, परंतु तिची तब्येत बिघडतच चालली होती. दिवसेंदिवस ती कधी बिघडत चालली होती. त्यामुळे राजा फार चिंतित होता. अशाच वेळेला एक साधू महाराज तिथे आले आणि राजाने आपली चिंता त्यांच्याकडे व्यक्त केली की असं असं झालं आहे, माझ्या राणीची तब्येत दिवसेंदिवस बिघडते, तिला बरं कसं करता ते पहा. साधू महाराजांनी सर्व काही ऐकून घेतलं, तिची पूर्व आयुष्य होतं तेही त्यांनी समजून घेतलं. आणि मग त्यांना उपाय सांगितला की शिळ्या चपात्या ठेवून द्यायचा, म्हणजे 2-3 दिवसाच्या शिळ्या चपात्या त्या राणीच्या महालात एका बाजूला ठेवत जा. राजाला आश्चर्य वाटला, हा काय उपाय आहे? पण साधू महाराजांवर त्याची श्रद्धा होती आणि त्यांनी तशा 2-3 दिवसात शिळ्या चपात्या ठेवायला सांगितलं. आपल्याला जेवण बनवण्याचं सांगितलं की तू 2-3 दिवस शिळ्या चपात्या ठेवून दे. आणि त्या 3-3 दिवसाच्या शिळ्या चपात्या राणीच्या महालात एका बाजूला ठेवायला लागल्या. आणि त्या चपात्या ती राणी खायला लागली. आणि आश्चर्य म्हणजे तिची तब्येत व्यवस्थित व्हायला लागली. तिचं जे अतिशय ती कृश झाली होती तर तिचं परत अगदी आरोग्य चांगलं व्हायला लागलं. म्हणजे काही महिन्यातच तिचं आरोग्य चांगलं झालं. राजाला खूप आश्चर्य वाटलं आणि त्यांनी बरंच
कारण समजून घेण्यासाठी ते साधू महाराजांकडे गेले. तर साधू महाराज म्हणाले की हे सगळं कारण म्हणजे तिचं अंतर्मनाने जे स्वतःच्या ठिकाणी संस्कारित करून घेतलेली गोष्ट असते त्याचा परिणाम प्रत्येक माणसाकडे होत असतो. ती इतकी तरुण होती, तरुण होईपर्यंत तिने नेहमी शिळ्या चपात्या आणि शिळं अन्न खाऊनच आपली गुजराण केलेली होती. म्हणजे शरीराचा जो पिंड होता तो आणि अंतर्मनात जी आवड निर्माण झाली होती ती म्हणजे शिळं अन्न खाणं. आणि शिळं अन्न खाऊन तिची तब्येत चांगली झाली होती. आणि त्यामुळे शिळं अन्न ज्या खाऊन तिची तब्येत चांगली झाली होती, त्यामुळे ज्यावेळेस तुझ्याकडे आली तर ताजं अन्न खाऊन खाऊन तिची तब्येत बिघडायला लागली. उलट झालं. कारण अंतर्मन या अंतर्मनामध्ये कसली आवड असेल किंवा अंतर्मन हे जे त्याच्यावर संस्कार झालेले असतात लहानपणापासून, त्याप्रमाणे त्या व्यक्तीच्या शरीरावर सुद्धा आणि जीवनावर सुद्धा ते अंतर्मन परिणाम करून देत असते. अंतर्मनात जे संस्कार असतात त्याप्रमाणे म्हणजे अंतर्मनातला जो पॅटर्न आहे तो पॅटर्न इतका घट्ट असतो की त्याच्या विपरीत ज्या वेळेला काही गोष्टी माणसाकडे यायला लागतात तेव्हा ते अंतर्मन त्याचा वाईट परिणाम शरीरावर किंवा वागण्यावर करवते. म्हणून तिला अन्न शिळं खाण्याची सवय होती या राणीला, आणि ते अन्न मिळायला लागले की तब्येत सुधारली. आपलंही प्रत्येक माणसाचं असंच असतं. आपल्या अंतर्मनात काय आहे हे आपल्याला तितकंसं कळत नाही, परंतु ज्या काही गोष्टी आवड आहे, गोडी आहे, जो स्वभाव आपण म्हणतो, त्या स्वभावाचं प्रगटीकरण आपल्याकडनं जे होतं ते आपल्या अंतर्मनात असलेल्या संस्काराप्रमाणे असतं. म्हणून प्रत्येक व्यक्ती ही अंतर्मनाच्या सवयीप्रमाणे, अंतर्मनाच्या जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नप्रमाणे जीवन जगत असते. त्या पॅटर्नमध्ये बदल करण्याचं शक्यतो कोणालाही जमत नाही, तर त्याची आवडही नसते. फार क्वचित माणसं जेव्हा एखाद्या चांगल्या संगतीत किंवा सुसंस्कारित होऊन तो पॅटर्न बदलू शकतात. म्हणून आपण जे हे जीवन जगत असतो, ह्या जीवन जगण्यात आपल्या आनंदामध्ये ह्या सवयींचा खूप मोठा हातभार असतो. काही लोकांना चार माणसांबरोबर गप्पा वगैरे मारून मारून खूप आनंद होतो, तो त्याचा अंतर्मनाचा स्वभाव असतो. चार माणसं आली की खूप छान गप्पा मारतात, कसलाही गप्पा मारत असतील, हसून खेळून तो दिवस किंवा तो वेळ त्यांनी अगदी आनंदात घालवला असतो. पण काही माणसांना हा गप्पा टप्पाचा ह्याच्यात सुखच मिळत नाही, तर कसला गप्पा टप्पा मारायचा, थोडंसं बोलला थोडंसं राहिलं की तेवढंच करावं, असा त्याचा स्वभाव असतो. म्हणजे हा जो अंतर्मनाचा पॅटर्न आहे ना, तो माणसाला सुख किंवा दुःख देण्यास कारणीभूत ठरतो. ही आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे. आपल्याला ज्या वेळेला काही चांगल्या ज्ञानाच्या गोष्टी कळतात, त्या ज्ञानाच्या गोष्टी कळल्यासारख्या वाटल्या तरी जर आपल्या अंतर्मन ते स्वीकारत नसेल तर किती सांगितलं तर अंतर्मन पुन्हा आपल्या जुन्या वाटेवरच वाटचाल करत असते. म्हणून अनेक लोक जेव्हा एखाद्या शुद्ध ज्ञानाच्या ठिकाणी एकत्र जमतात तर ते ज्ञान ग्रहण करणारी सगळीच माणसं ग्रहण तसं करू शकत नाहीत. त्याला कारण म्हणजे त्यांचं अंतर्मन. म्हणजे खूप सुंदर ज्ञान मिळालं म्हणजे आपलं अंतर्मन लगेच बदलेल असं होत नाही. कारण
ते ज्ञान स्वीकारण्याची पहिली अंतर्मनाची तयारी नसते, पण पुन्हा पुन्हा हॅमर केलं किंवा इतरांकडे पाहिलं, त्यामुळे आपल्याला ज्ञान मिळावं म्हणून इच्छा जरी झाली तरी ते अंतर्मन जोपर्यंत परिपूर्णतेने ते ज्ञान स्वीकारत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाच्या प्रमाणे त्या माणसाचं वागणं होत नाही. हे प्रत्येक माणसाच्या बाबतीत होतं, एकच माणसाच्या बाबतीत असं म्हणत नाही. ज्यांना ही आवड निर्माण होते ते ज्ञान अधिक अधिक घेण्याचा प्रयत्न करतात, आणि ज्यांना हे ज्ञान अधिक प्राप्त करून घ्यायचं असेल त्यांनी आपल्या अंतर्मनात डोकावावं लागेल. आपण ज्या वेळेला एकत्र जमत असतो कोणत्याही चांगल्या सत्संगामध्ये, तर त्या सत्संगामध्ये जमत असताना प्रत्येक व्यक्तीचं अंतर्मन त्याच्या पॅटर्न प्रमाणे वागत असतं. त्याच्या त्या अंतर्मनाच्या पॅटर्न प्रमाणे ते ज्ञान घेणं किंवा ते ज्ञानाकडे लक्ष न देणं किंवा भलतंच काहीतरी विचार करत राहणं, असं प्रत्येकाचं अंतर्मन जसं असेल त्याप्रमाणे त्याच्याकडे ती वागणूक आपल्या लक्षात येते. आणि म्हणून महत्वाचा बोध हाच आहे की अंतर्मनाचा पॅटर्न जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही, आणि ते ज्ञान जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत जो निखळ आनंद माणसाला प्राप्त होत नाही. प्रत्येक वेळेला माणूस ज्यावेळेला आपण एका सत्संगामध्ये जातो किंवा एखाद्या सत्संगामध्ये जे मार्गदर्शन केलं जातं त्या मार्गदर्शनाचा लाभ आपण घेऊन अधिक अधिक आपलं अंतर्मन विकसित केलं पाहिजे, असा खरा म्हणजे सर्वसाधारण विचार आपण करत असतो की अशा पद्धतीने झालं पाहिजे. पण त्या सत्संगामध्ये तसं होताना दिसत नाही. प्रत्येक व्यक्ती त्या ज्ञानापेक्षा त्याच्या पॅटर्न प्रमाणे इतर ठिकाणीच बघण्याचा असा प्रयत्न करत असते, आणि त्याच्यातून त्या व्यक्तीला अनुकूल आणि प्रतिकूल अशी जी माणसं दिसतात, आणि त्या प्रतिकूल गोष्टीमध्येच त्या माणसाचं अंतर्मन अधिक आकर्षित होतं. त्या प्रतिकूल गोष्टीचं अनिष्ट चिंतन करूनच आपल्या अंतर्मनामध्ये अधिक अनिष्ट चिंतन माणसं करतात. त्यामुळे ज्ञान जिथे घ्यायचं आहे ते ज्ञान बाजूला जातं, आणि नको त्या भावना, नको त्या दुःखद भावना आपण स्वीकारायला लागलो की हा आनंद जो मिळवायचा असतो तो जाऊन जातो. कुठेही जा, लग्न समारंभ जा किंवा ठिकठिकाणी जा, आपण पाहतो लग्न समारंभामध्ये माणसं एकत्र जमतात, पण प्रत्येक माणूस त्याच्या अंतर्मनाच्या पॅटर्न प्रमाणे एकमेकाकडे पाहत असतो, आणि एकमेकाकडे पाहताना सगळ्यात गंमत अशी की आपण अतिशय चांगले आहोत, बाकीचे जास्त खूप चुकत आहेत, ते बाकीच्यांचं वागणं बरोबर नाही, असं पाहणं प्रत्येक माणसाचं असतं. आणि त्यामुळे एकत्र येऊन मोकळेपणाने बोलून हा जो आनंद घ्यायचा आहे तो आनंद घेतला जात नाही. तिथे आपल्या मनात एकमेकांबद्दल ज्या काही अडी धरून बसलेलो असतो आपण की ह्या व्यक्तीबद्दल असं, ती व्यक्ती अशी, त्या व्यक्ती, तो सत्संग राहतो बाजूलाच. आपल्याच आपसातले हेवे दावे धरून माणसं तिथे बघत असतात. जसं लग्न समारंभ झाल्यानंतर एकमेकाला अधिक चांगल्या पद्धतीने भेटणं, ख्याली खुशाली विचारणं, की तिथे हसून खेळून राहणं हा सहज भाग असतो. एकत्र जमून आनंदच उत्सव साजरा करायचा असतो. तिथे सुद्धा तो आनंद, ते ज्ञान ग्रहण करण्याच्या ऐवजी आपसातल्या भेदाकडेच आपलं जास्त लक्ष असतं की आपल्याला हा माणूस आवडतो, तो माणूस आवडत नाही, आणि आपल्याशी असा वागतोय, तो असा बघतोय, तो असा बघतोय, मी असा बघतोय. त्याच्यातच आपण इतके अडकतो की एकत्र येऊन जो घ्यायचा आनंद असतो तोच बाजूला होतो, आणि नको तो आपल्या ठिकाणी अनिष्ट विचार, अनिष्ट चिंतन आपण करत राहतो. अंतर्मनाचा असा पाय लक्षात घ्या. अशी जर आपली मनाची अवस्था असते की आपल्याला एकत्र राहून, तिथे कोणी कसंही असो, प्रत्येकाशी मोकळेपणाने राहून आनंद जर घ्यायचा असेल, तर जो आपण आनंद घेऊ शकत नसो किंवा आपल्या वागण्याने आपण दुसऱ्याला दुःख देत असू,
तर तिथेच आपण सारे आनंदाने जीवन जगूया हा विचार तर असूच शकत नाही. तर उलट आपल्या वागण्यातून आपण दुःखच निर्माण करतो किंवा तणावच निर्माण करतो किंवा काहीतरी मनामध्ये आणखीन अनिष्ट गोष्टी धरून बसतो. आणि म्हणून एखाद्या चांगल्या सत्संगामध्ये जाऊन सुद्धा माणूस सुधारतोच असं होत नाही. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की सत्संगामध्ये असले माणसं सुधारतात, पण जे सुधारण्याचा प्रयत्न करतील ते सुधारतात. जे इतरांचा दोष पाहण्यातच वेळ घालवतात त्यांना आपल्या सुधारण्याकडे वेळ देता येत नसल्यामुळे तिथे जो आनंद घ्यायचा असतो तो आनंद आपण घेऊ शकत नाही. म्हणून हे अंतर्मन आपलं शुद्ध होणं फार महत्वाचं आहे. हे अंतर्मन शुद्ध होण्यासाठी आपल्याला अनेक चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं की पुन्हा 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 चांगल्या गोष्टींचा आपण आनंद कसा घ्यायचा. आणि ज्या गोष्टी आपल्याला त्रासदायक वाटत आहेत, ज्या गोष्टी किंवा ज्या व्यक्ती आपल्याला त्यांच्याशी आपलं जुळत नाही, अशा व्यक्तींच्या पासून त्यांच्याकडे जवळ आले आणि ते जर चांगले बोलले तर ठीक आहे, नाही बोलले तर आपल्याला त्यांचं का देणं घेणं नाही या अपेक्षा तर राहायला पाहिजे. पण आपण तिथे इतकं पकडून बसतो आणि मग एखाद्या चांगल्या सत्संगामधून ज्या ज्ञानातून जो आनंद घ्यायचा असतो तो आनंद प्रचंड असतो आणि एकमेकाबद्दलच्या हेवेदावे अगदीच छोटे असतात, पण ही छोटासा हेवादेवाच प्रचंड आनंद ज्ञानातून आनंद मिळण्यामध्ये अडथळा निर्माण करतो. तिथे त्या व्यक्तीला जी ह्या हेवेद्यात अडकते त्या व्यक्तीला ह्या ज्ञानाचा आनंद घेऊन त्या ज्ञानातून आपण आपली अधिक अधिक प्रगती केली पाहिजे इथेच लक्ष लागत नाही. म्हणून हा अंतर्मनाचा सत्व आहे. परत परत मी म्हणतोय हे अंतर्मन जे आहे ना, हे अंतर्मन आपल्याला सुधारलं पाहिजे. हे प्रत्येक व्यक्तीला कळलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक व्यक्तीसाठी हे की अमुकच व्यक्ती अशी वागते आणि तमुकच अशी व्यक्ती वागते असं नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या अंतर्मनाचा जो पॅटर्न आहे तो समजून घेत नाही. तिथे जर अनिष्ट गोष्टी असेल तर अनिष्ट गोष्टी हा अनिष्टच आहेत हे कळलं पाहिजे. आपला आहे म्हणून आपण ते झाकून ठेवायचं की आपला आहे म्हणून आपण त्याचंच कौतुक करत बसायचं अशी खरी गरज नाहीये. खरं लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला आपला आनंद सहजपणे अनुभवायचा आहे, सहजपणे तो आनंद चाखायचा आहे. त्यासाठी आपलं अंतर्मनच इतकं स्वच्छ झालं पाहिजे की दुर्भावनेतून ते दूर झालं पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात. अंतर्मनात जर दुर्भावना असतील, एकमेकाबद्दल काहीतरी असूया मत्सर असतील तर ते अंतर्मन त्या माणसाला आनंद अनुभवण्यात अडथळा निर्माण करते. आनंद हवा आहे पण तो आनंद निखळ आनंद घेता येत नाही. तर तिथे अनिष्ट चिंतनातच अडकल्यामुळे तो आनंद मिळाला असं वाटतही नाही. म्हणून इथे महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याला आपलं अंतर्मन शुद्ध केलं पाहिजे हे प्रत्येक व्यक्तीला कळलं पाहिजे. आपल्या प्रत्येक माणसाच्या मनात, प्रत्येक माणसाच्या अंतर्मनामध्ये जे लहानपणापासून जे जे संस्कार आहेत त्या संस्कारातून तो माणूस जीवन जगत असतो. ते संस्कार असे असतात की काही वेळेला सगळ्या अनुकूल गोष्टी आपल्याला लहानपणापासून मिळत असतात. त्यामुळे सगळ्या अनुकूल गोष्टी आपल्याला मिळाल्याच पाहिजे हा आग्रह आपल्या मनामध्ये असतो. आणि काही काळानंतर काही अनुकूल गोष्टी आपल्या मनाचं काही मिळत नाही, त्या आपल्या अनुकूल गोष्टी आपल्याला मिळत नाही असं जे आपण म्हणतो तर ती व्यक्ती नाराज होते, निराश होते, चिडते, दुःखी होते. म्हणजे हे सगळं तो आनंद आपल्याला कसा घ्यायचा ते कळत नाही. इथे आनंद दुसऱ्याने वागला असा तर मला मिळणार, दुसऱ्याने मला मान दिला तर मला आनंद मिळणार, दुसऱ्याने माझं कौतुक केलं तर आनंद मिळणार, अशी जी धारणा आपल्या प्रत्येक माणसाकडे आहे तीच आपल्याला बदलायला हवी. खरं म्हणजे आपण जिथे जातो आहोत तिथे अनेक माणसं जर असतील त्यातली काही माणसं तुमचं कौतुक करतील, काही माणसं तटस्थ असतील, काही माणसं तुमचा द्वेष करतील, असूया करतील की तुमच्याकडे वाईट बोलतील. हे सगळं काही होतच असतं.
जसं जग हे विविधतेने भरलेले असं म्हणतो, तसं आपण ज्याला आज समाज पण विविध गुणांनी भरलेला आहे. ह्या विविध गुणांनी भरलेल्या जगामध्ये आपल्याला वेगळ्या वेगळ्या व्यक्ती, काही चांगलं कौतुक करणारे व्यक्ती भेटतील आणि त्याच गोष्टीला काही लोक टीका करणारे भेटतील. समजून घ्या की हा आनंद ज्याचा त्याने कसा अनुभवायचा ते त्याला कळलं पाहिजे. आपलेच दोष म्हणजे आपण उगीच नाराज होणं, निराश होणं, नाही झालं दुःखी होणं हा आपला स्वभाव जर झाला तर आपल्याला आनंद घेता येत नाही. आणि त्यासाठी दुसरा असा वागतो हे मला आवडत नाही, तिसरा असा वागतो हा आवडत नाही, असं जे प्रत्येक माणसाची जर बाहेर पाहण्याची जर वृत्ती असेल तर त्याला कोणताही किती मोठा ज्ञानाचा कुंभ भरला आणि दृष्टी जर अशी कलुषित असेल, दृष्टी जर निराशाजनक असेल तर तिथे आनंदाने जीवन जगता येईल. लक्षात घ्या, आनंदाने जीवन जगण्यासाठी मोकळं होऊन जगावं लागतं. मोकळं होऊन म्हणजे कोणीतरी आपले कौतुक केलं पाहिजे तर मी आनंद जगेन, कोणीतरी माझं स्वागत केलं पाहिजे तर मला आनंद होईल, कोणी माझ्यासाठी सन्मान दिला तर मला आनंद होईल. ह्या धारणा ज्या आपल्याकडे लहानपणापासून आहेत त्या धारणा बचायला. ह्या सगळ्या गोष्टींवर आपला आनंद अवलंबून नाहीये. तर आपण इतरांबद्दल जे चांगल्या भावनेतून पाहतो तिथे आनंद आहे. आपल्याला वाटतं दुसऱ्यांनी आपल्याबद्दल सगळ्या चांगल्या चांगल्या गुणांनी, चांगल्या चांगल्या गोष्टींनी स्वागत केलं पाहिजे, सन्मान केला पाहिजे आणि तिथे मला आनंद होईल. म्हणजे हा परावलंबी आनंद झाला. आपण इतर कसेही असोत, आपल्याकडनं सर्वांना आनंद देण्याचा आपण प्रयत्न केला म्हणजे प्रत्येकाबद्दल मनामध्ये सन्मान ही जी भावना आहे ती ठेवता आली पाहिजे. समोरचा माणूस सन्मान देत नसेल तर आपल्याकडनं आपली वृत्ती, आपलं वागणं, आपला विचार हा समोरच्या व्यक्तीचा सन्मान करणाराच असला पाहिजे. आणि हा सन्मान करणारा जर विचार असेल त्या सन्मानातून, त्या सद्भावनेतून आपल्याला आनंद होतो. लक्षात घ्या, आपण जेव्हा समोरच्याचं कौतुक करतो, एखादी चांगली गोष्ट पाहतो, तर आपल्या मनामध्ये जो सद्भावना निर्माण होते ती सद्भावना आपल्याला आनंद देत असते. ज्या वेळेला आपल्या मनात दुर्भावना निर्माण होते ती दुर्भावना आपल्याला दुःखी करत असते किंवा विकारामध्ये गुंतवत असते. हे परत लक्षात द्यायचं. म्हणजे आपल्या मनामध्ये असलेला विकार हा आपल्याला दुःखी करतो. प्रत्येक व्यक्तीने हे सतत लक्षात ठेवलं पाहिजे की अंतर्मनामध्ये विकार निर्माण होणाऱ्या ज्या काही भावना आहेत त्या भावनेतून किंवा त्या भावनेच्या अंगाने जर आपण सावध राहायला लागलो तर हे विकार निर्माण होणार नाहीत. किंबहुना आपल्याला सर्वांप्रती आपलेपणा जाणीवपूर्वक वाढवता आला. त्या आपलेपणामध्ये काही व्यक्ती आपल्या आपलेपणाला उतरत नाहीत किंवा आपल्या आपलेपणा मान्य करत नाही, तर त्या आपलेपणाच्याने आपल्याला दुःखी व्हायचं कारण नाही. आपल्याकडनं मात्र सद्भावना देता आली पाहिजे. सतत समोरच्या सर्वांचं भलंच व्हावं, प्रत्येक जण आनंदाने जीवन जगावा, आनंद सुखाने जीवन जगावा, ही जेव्हा आपल्याकडे सद्भावना असते त्यावेळेला आपण आनंदाने जीवन जगतो. लक्षात घ्या, ही सद्भावना सतत कशी निर्माण होईल हे ते लक्षात घ्या. सद्भावना म्हणजे सतत सर्वांच्या भल्याचा विचार, सर्वांना आनंद मिळावा विचार, सर्वांना ऐश्वर्य मिळावा हा विचार, सर्वांना सुखसोयी मिळावेत हा विचार. सद्भावना म्हणजे काय? सर्व सुखी व्हावेत. हे सर्व सुखी व्हावेत ही जी सद्भावना जेव्हा व्यक्तीच्या ठिकाणी येते तर ती व्यक्ती आनंदात असते. त्या व्यक्तीला कोणी मानपान दिला नाही दिला तरी ह्याच्याकडची सद्भावना जर कमी होत नसेल, मानपानावर अवलंबून नाही, त्यावेळेस सद्भावना सतत सर्वांचं भलं व्हावं, तर ती व्यक्ती खरी आनंदात असते. ज्या त्या वेळेला इतरांच्या वागण्याने आपल्या मनामध्ये अनिष्ट चिंतन सुरू होतं, म्हणजे दुर्भावना निर्माण होते, तेव्हा आपण दुःखी असतो.
सुख आणि दुःख हे आपल्या अंतर्मनात असलेल्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर आहे. त्या ज्ञानाच्या अधिष्ठानातून ज्या आपल्या ठिकाणी भावना उमटत जातात त्या भावनेतून माणसाला सुख आणि दुःख प्राप्त होतं. म्हणून आपण सारे आनंदाने जीवन जगूया ही जी सद्भावना प्रत्येक क्षणोक्षणी कुठेही गेलात, 2 माणसं असले तरी आपण दोघे आनंदात राहिले पाहिजे. 10 माणसाचा आपण 10च्या 10 आनंदात असले पाहिजे. 50 माणसाला 50चे 50 माणसाला आनंद व्हावा. हा जो सद्भावनेचा भाव आहे तो जर माणसाकडे असेल तर त्याच्या जीवनात तो सतत आनंदानेच राहायला लागतो. तो इतर काय वागतात, इतर काय बोलतात यावर त्याचा आनंद अवलंबून नसतो. म्हणून आपला आनंद हा स्वावलंबी असला पाहिजे, तो परावलंबी असता कामा नये. लक्षात घ्या, परावलंबी असाल तर प्रत्येक वेळेला बाहेरून ज्या ज्या काही गोष्टी घडतात त्या जर प्रतिकूल घडल्या आपण निराश होतो, दुःखी होतो, रडतो. आणि जर आपल्या मनात सगळं घडलं तर आपण आनंदी आहोत वाटतं, आपण भाग्यवान असं वाटतं. पण खरं सगळं आहे, खरं गुह्य म्हणजे आपल्याला ठिकाणी सर्वांबद्दल सद्भावना असतील तरच आपण सतत आनंदात असतो. सद्भावना अंतर्मनातून या सद्भावना सतत प्रकट झाल्या. म्हणून सद्भावना सतत आपल्या अंतर्मनात प्रकट होण्यासाठी अंतर्मनामध्ये सतत संत संघ असावा लागतो. म्हणजेच दिव्य ज्ञानाचा भाव, दिव्य ज्ञानाचा अनुभव घेण्याची तळमळ जे आपल्याकडे यायला लागते ते आपण आनंदात व्हायला लागतो. तो आनंद आपोआप आपल्याला चाकता येतो. आहे जीवन किती सोपं आहे बघा. सर्वांप्रती सद्भावना सतत असावी. कोण काय किती कसा चुकतो काय करतो ह्याच्यात न गुंता. प्रत्येकाचं कर्म आहे, प्रत्येकाची बुद्धी आहे, त्या बुद्धीप्रमाणे सद्बुद्धी असेल की दुर्बुद्धी असेल त्या बुद्धीत पण तो माणूस वागणार आणि त्या वागण्याप्रमाणे त्याला त्याचा परिणाम मिळणार. पण आपल्याकडे मात्र एक लक्षात ठेवायचं, सगळे सुखी व्हावेत. इथे तो त्याचा परिणाम म्हणून निसर्ग नियम सांगितला, पण निसर्ग नियम सांगितलं तरी त्याने दुःखी व्हावं अशी आपल्या मनामध्ये जरा सुद्धा भावना निर्माण होता कामा नये. चुकतोय त्याला दुःख झालं, चुकतं त्याला शिक्षा झाली पाहिजे, ही जी आपल्याकडे सतत पटकन भावना निर्माण होते तिथे सावध व्हायला पाहिजे. तिथे आपण त्या सद्भावनेतून तो माणूस चुकला तरी त्याचं भलं व्हावं अशी सद्भावना आपल्याकडे सतत असली पाहिजे. आणि अशी सद्भावना ठेवणारी माणसंच मोठी असतात, त्यांनाच महान म्हणतात. की सतत सर्व सुखी व्हावेत ही सद्भावना जेव्हा ज्या ज्या व्यक्तींकडे असतात त्या व्यक्ती राहत नाही तर ती महान व्यक्ती म्हटलं जातं. म्हणून हे सगळं जीवन जे आहे ते जीवनामध्ये सर्वांच्या प्रती सद्भावना आपल्याकडे कशा राहतील, कशा स्फुरत राहतील, त्यासाठी इतरांबद्दल आपण सद्भावनेतून त्यांच्याकडे कृतज्ञता कशी व्यक्त करता येईल हे शिकलं पाहिजे. आपण तेवढं शिकत नाही, बाकीच्या गोष्टींमध्ये इतके अडकलेलो असतो आणि त्याच्यातून व्यक्तीमधला भेद वाढत जातो. जितका भेदाभेद जास्त तितकं माणसाच्या जीवनात दुःख जास्त, आणि जितका भेदाभेद कमी होत जाईल तितका माणूस अधिक सुखी होत जाईल. हाय सोपं. म्हणून कोणाही बद्दल भेद असता कामा नये. म्हणजे भेदाभेद धर्म अमंगळ असं तुकाराम महाराज म्हणतात. भेदाभेद धर्म आपला तो अमंगळ आहे, अपवित्र आहे, पण ते कळत नाही. आपल्याला वाटतं काही नाही, आपण जीवन जगतो ते बरोबर जगतो असं जे वाटतं. आणि ह्या ज्या चुकलेल्या गोष्टी असतात त्या सुधारण्याचं काम कोणी करायचंय? आपणच. दुसरा आपल्याला कोणी सुधारू शकत नाही, मार्गदर्शन देऊ शकेल पण सुधारायचं काम ज्याचं त्यालाच करायला लागतं. म्हणून संत सामूहिक पद्धतीने समाजासाठी खूप मार्गदर्शन करतात, पण व्यक्तिगत पातळीवर तू चुकतोय आणि तू बरोबर आहे इथे पाहण्याच्या भानगडीत पडत नाही. ते सांगण्यासाठी ते जात नाही. तर त्या माणसाने कसं चांगल्या अंगाने जीवन जगावं, कसं हे प्रत्येक क्षणोक्षणी आपला अंतर्मनाचा जो विकास साधायला पाहिजे तो विकास साधण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. अंतर्मन आणि बहिर्मन अशी जी 2 मनं आपल्याकडे आहेत. तर मन म्हणजे सूक्ष्म गोष्टच आहे, दिसत नाही, पण जिथे विचार स्फुरतात जेव्हा आपण विचार करतो तर ते बहिर्मन असतं.
जेव्हा विचार येतात तर ते अंतर्मन असतं. साधा जर मार्ग आपण लक्षात घेतला तर जीवनाचं सार म्हणजे सर्वांचं भलं व्हावं, सर्वांप्रती सद्भावना आपल्याकडे असाव्यात, सर्वांना सर्व ऐश्वर समृद्धी ज्ञान सर्व मिळावं, ही अंतःकरणापासून जेव्हा भावना आपल्याकडे निर्माण व्हायला लागते त्यावेळेला आपल्याला सर्वांप्रती सद्भावना प्रगट व्हायला लागते. सर्वांचं भलं पाहिजे, सर्वांचं भलं पाहिजे. स्वतःच्या ठिकाणी हे सतत चिंतन जे आपण करायला लागतो त्या हा अंतर्मनाचा पॅटर्न किंवा अंतर्मनाचा स्वभाव हा हळूहळू बदलणार, लगेच नाही बदलणार. लक्षात ठेवा, प्रत्येक आपण ज्याचं त्याने परीक्षण केलं पाहिजे. आपलं काय चुकतं, आपण आपलं काय बरोबर आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. 2-4 माणसं ज्यावेळेला काही जरी अडचण येते किंवा काहीतरी संवाद करण्यासाठी एकत्र येतात त्यावेळेला आपण बरोबर आहोत आणि जे काही कथांजे झालेलं आहे तो दुसरा माणूस चुकीचा आहे हे सांगण्याचा आपण प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. तर याच्यामध्ये काय होतं, दोघे एकमेकाबद्दल जेव्हा अनिष्ट चिंतन करतात तर दुर्भावनेची देवाणघेवाण होते. इथे चुकलंय ते चुकलंय, काही गोष्टी होतात, ट्रेन पकडायची चुकते, कधी अमुक एक वेळेला यायला पाहिजे ते वेळ चुकते, म्हणून इथे अगदी वेळेवर जायला पाहिजे वगैरे हा जर नियम सांगला तरी काही अडीअडचणी जातात, बऱ्याच वेळा वेळ चुकते. आणि ज्यावेळी वेळ चुकते त्या आनंद घेण्याची संधी आपण गमावत असतो. म्हणून आनंद घेणं हे अखंड आहे. तिथे आहोत तिथे हा आपला आनंद आपल्याला अनुभवता येतो. म्हणून हा अनुभव आनंदाचा घेण्यासाठी सद्भावनेतून सर्वांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, सर्वांना ऐश्वर मिळावं ही सतत भावना असली पाहिजे. ही सतत भावना असेल तर सद्भावना निर्माण होते आणि सद्भावनेतून शांती सुख समाधान प्राप्त होतं. म्हणून शांती सुख समाधानासाठी खूप काही करावं लागत नाही, तर आपल्याला अंतःकरणापासून सर्वांप्रती सद्भावनांचा विचार सतत असला पाहिजे की सर्वांचं सतत भलं व्हावं, कल्याण व्हावं. हा बोध आपल्या अंतर्मन जितका मुरत जाईल तितका अंतर्मन सुधरत जाईल. पण हे सुधारण्यासाठी आपला अभ्यास आपणच केला पाहिजे. लक्षात घ्या, दुसरे काय करतात, दुसरे किती चुकतात इथे अडकण्यापेक्षा आपण किती कुठे चुकतंय आणि आपलं बरोबर चांगलं आहे म्हणजे बरोबर मग कसं बरोबर आहे हे आपल्या लक्षात घेता आलं तर जीवनात आनंदी आनंद आहे. मग असा हा आनंद जीवनात प्रत्येकाला प्राप्त हो आणि त्याच्यातून सर्वांनी आनंदाने जगलं पाहिजे ही धारणा आपल्याकडे पक्की झाली पाहिजे. सर्व आनंद झाले, फक्त मी आनंद होईन हे काही बरोबर नाही, त्याच्यात संकुचितपणाच आहे. पण अगदी सर्वांना आनंद मिळावा, सर्वांना सुख मिळावं, सर्वांना ऐश्वर मिळावं, सर्वांना सुखसोयी मिळाव्यात हे जेव्हा व्यक्तीच्या मनात पुन्हा पण यायला लागेल त्याच्या अंतर्मनाचं शुद्धीकरण तसं तसं होत जाणार आणि तसं तसं हो अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम का. सद्गुरुनाथ महाराज की जय.